तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत आहात? पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरला आहे आणि तुम्हाला वाटते की निवड लागली की नोकरी पक्की? थांबा, कारण आता शिक्षक भरतीचे नियम बदलले आहेत आणि हे बदल थेट तुमच्या निवडीवर, तुमच्या गुणांवर आणि नोकरीच्या संधीवर परिणाम करणार आहेत. आता एकदाच मिळालेले गुण कायम राहणार नाहीत. आता अमर्याद प्राधान्यक्रम देता येणार नाहीत आणि आता शहरी भागासाठी स्पर्धा आणखी वाढणार आहे. मग प्रश्न असा आहे, ही भरती उमेदवारांसाठी फायदेशीर आहे की धोकादायक? ग्रामीण भागातील उमेदवारांना याचा फायदा होणार का, की काही पात्र उमेदवार कायमचे बाहेर पडणार आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक भरतीचे नियम नेमके का बदलले, सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला आणि या बदलांचा तुमच्या भविष्यातील नोकरीवर नेमका काय परिणाम होणार. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं प्रत्येक शिक्षक उमेदवारासाठी अत्यंत गरजेचं आहे, कारण एक चुकीचा प्राधान्यक्रम आणि तुमची संधी कायमची हातातून जाऊ शकते. शिक्षक भरतीच्या नियमात बदल का? परिणाम काय? राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येते. शिक्षण विभागाने या पदभरतीबाबतच्या 4 नियमात बदल केले आहेत. त्याविषयी शिक्षक भरतीच्या नियमात बदल का? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक, संगणकीकृत आणि एकसमान पद्धतीने पवित्र पोर्टल या केंद्रीकृत ऑनलाईन प्रणालीद्वारे राबवण्यात येते. पदभरतीच्या जागांसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवले जात असले तरी उमेदवारांनी त्या जागांसाठी उपस्थित न राहणे, जागा रिक्त राहणे, नियुक्ती न स्वीकारणे असे प्रकार निदर्शनास आले. त्यामुळे नियमात बदल करण्यात आला. आधीच्या तरतुदी काय होत्या त्या नीट ऐका. 1. उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर त्याने पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज केल्यास तो निवडीसाठी त्याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. 2. उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग, विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील. 3. 2022च्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. 4. RTE 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत. 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानुसारच सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदवीकाधारक असणे आवश्यक. आता नव्या तरतुदी काय आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 1. उमेदवाराचे चालू चाचणीतील गुण मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एकदाच निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहतील. उमेदवाराला निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी होण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल. 3. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीसह मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. मात्र उमेदवाराला त्याच्या सोयीनुसार कमाल 50 प्राधान्यक्रम नोंदवता येतील. ही मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र असेल. तसेच इयत्ता 1 ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी या गटांसाठी त्या माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षक देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह उमेदवारांनी 10वीची परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी उमेदवारी विचारात घेण्यात येईल. 4. 1 ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांसाठी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित केली आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांचे आणि सरकारचे म्हणणे काय आहे? उमेदवारांचे म्हणणे काय?
पात्रताधारकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. भरती प्रक्रिया वेगवान होण्याच्या दृष्टीने या बदलांचे स्वागत झाले आहे, तर काही पात्रताधारकांचा कमाल 50 प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या मर्यादेवर आक्षेप आहे. मर्यादित प्राधान्यक्रमांमुळे उमेदवारांच्या स्वातंत्र्यावर, समान संधीवर गदा येणार आहे. गुणवत्ता डावलली जाऊ शकते. उमेदवार त्यांना सोयीच्या किंवा शहरी जागांची निवड करण्यास प्राधान्य देऊ शकतात. परिणामी ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांतील पदे रिक्त राहू शकतात, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. शिक्षण मंत्र्यांचे म्हणणे काय? शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, गेल्या काही वर्षात पवित्र प्रणालीद्वारे उमेदवारांची नोंदणी करण्यात आली, मात्र सर्वच पदांवर भरती झाली नाही. उमेदवार त्यांच्या सोयीने प्राधान्यक्रम नोंदवतात, पण त्या ठिकाणी जात नाहीत. त्यामुळे जागा अडवल्या जाऊन पदे रिक्त राहतात. पूर्वी मुलाखतीसाठी एका जागेसाठी 10 उमेदवार अशी तरतूद होती. आता एका जागेसाठी 3 उमेदवारांची शिफारस करण्याचा नियम केला आहे. शिक्षक भरतीमध्ये गुणवत्तेला जास्त प्राधान्य दिलेले आहे. नियम बदलाचा परिणाम काय हे सविस्तर समजून घेऊया. या नियमावलीची अंमलबजावणी झाल्यास शहरी भागातील जागांसाठीचे पात्रता गुण वाढण्याची, अवघड क्षेत्रातील जागांसाठीचे पात्रता गुण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच मर्यादित प्राधान्यक्रमांमुळे जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी होणे अपेक्षित आहे. शिक्षक भरतीच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलांचा परिणाम थेट उमेदवार, शाळा, प्रशासन आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणार आहे. सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे रिक्त शिक्षक पदे दीर्घकाळ रिकामी राहण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेक जागा फक्त प्राधान्यक्रम नोंदवून अडवून ठेवल्या जात होत्या, मात्र प्रत्यक्ष नियुक्ती स्वीकारली जात नव्हती. आता ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी होईल. कमाल 50 प्राधान्यक्रमांची मर्यादा घालण्यात आल्यामुळे उमेदवारांना विचारपूर्वक आणि वास्तववादी पद्धतीने जागांची निवड करावी लागेल. उमेदवार ज्या ठिकाणी प्रत्यक्ष नोकरी स्वीकारण्यास तयार आहे त्याच जागा निवडण्याकडे कल वाढेल. यामुळे प्रशासनाला वारंवार रिक्त पदांसाठी नवीन प्रक्रिया राबवण्याची गरज कमी भासेल. या बदलांचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होण्याची शक्यता वाढणे. आतापर्यंत बहुतांश उमेदवार शहरी आणि सोयीच्या ठिकाणांना प्राधान्य देत होते, त्यामुळे अवघड क्षेत्रातील शाळा शिक्षकांविना चालत होत्या. आता शहरी भागातील जागांसाठी पात्रता गुण वाढण्याची, तर ग्रामीण भागातील जागांसाठी तुलनेने कमी गुणांवर निवड होण्याची शक्यता आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेतील भौगोलिक असमतोल काही प्रमाणात कमी होऊ शकतो. ज्या शाळांमध्ये वर्षानुवर्ष शिक्षक नव्हते तिथे अखेर नियमित शिक्षक पोहोचू शकतील. याचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शैक्षणिक दर्जावर होणार आहे. उमेदवारांच्या दृष्टीने पाहिला तर हे नियम काहीसे कडक वाटू शकतात. विशेषतः कमाल 50 प्राधान्यक्रमांची मर्यादा आणि पुन्हा परीक्षेची अट यामुळे काही उमेदवार नाराज आहेत. त्यांना वाटते की यामुळे त्यांचे स्वातंत्र्य मर्यादित होते आणि समान संधीच्या तत्वाला धक्का बसतो. मात्र शासनाच्या दृष्टीने पाहिला तर ही शिस्त आवश्यक होती. गुण फक्त एकदाच ग्राह्य धरण्याच्या निर्णयामुळे एकाच उमेदवाराची वारंवार निवड पण प्रत्यक्ष नियुक्ती नाही ही समस्या थांबेल. आता निवड न झाल्यास किंवा नियुक्ती न स्वीकारल्यास उमेदवाराला पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. यामुळे भरती प्रक्रियेत केवळ गंभीर आणि इच्छुक उमेदवारच टिकतील. सेमी इंग्रजी आणि माध्यमानुसार पात्रतेच्या स्पष्ट नियमांमुळे शाळांमध्ये विषय शिकवताना दर्जा सुधारण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना योग्य माध्यमातून शिकवणारे प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध होतील. हे बदल दीर्घकालीन दृष्टीने शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी फायदेशीर ठरतील. प्रशासनाच्या दृष्टीने पाहिला तर या नियमांमुळे भरती प्रक्रिया अधिक वेगवान, नियंत्रित आणि परिणामकारक होईल. रिक्त पदे कमी राहतील, वारंवार जाहिराती काढण्याची गरज कमी होईल आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय थांबेल. एकूणच हे नियम बदल उमेदवारांसाठी शिस्त लावणारे, प्रशासनासाठी सुलभता आणणारे आणि शिक्षण व्यवस्थेसाठी दीर्घकालीन हिताचे आहेत. सुरुवातीला काही अडचणी आणि विरोध होऊ शकतो, मात्र कालांतराने या बदलांचे सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.